पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाया करत प्रतिबंधित सुगंधित गुटखा, पानमसाला आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकल्या जाणाऱ्या अंमली गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे। या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी 2 स्वतंत्र कारवाया करत 2 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पहिल्या कारवाईत पवारवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने मोसम पूल परिसरातील मे पॉप्युलर लॉनच्या पाठीमागे छापा टाकला। तेथे शासनाने मानवी आरोग्यास घातक म्हणून प्रतिबंधित केलेला सुगंधित पानमसाला आणि गुटखा बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे समोर आले। या कारवाईत पोलिसांनी एकूण 43,780 रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला असून या प्रकरणी आरोपी नदीम अहमद हमीद वय 29 रा जाफरनगर मालेगाव याला अटक केली आहे। त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNSच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार सांगळे पुढील तपास करत आहेत। दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी तरुणांना नशेसाठी औषध विकणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाला रंगेहात पकडले। आरोपी मोहम्मद तौफिक मोहम्मद रफिक रा मालेगाव हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डॉक्टरांच्या कोणत्याही वैध चिठ्ठीशिवाय मानवी शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या अल्प्रेझोलाम गोळ्यांची बेकायदेशीर विक्री व वितरण करत असताना पोलिसांना मिळून आला। त्याच्याकडून आंझोलम 0.5 आणि रियम 0.4 च्या एकूण 10 स्ट्रिप्स पत्ते जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलीस निरीक्षक खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक पवारवाडी पोलीस स्टेशन राहुल खताळ आपणाला हे निवेदन करतो की सध्या अतिवृष्टीची जी 2-3 दिवस जे सतर्कता संदेश आपल्याला प्रशासनातर्फे दिलेला आहे तर त्याचे पालन व्यवस्थित करावे। कोणीही गिरणा नदीपात्रामध्ये मध्ये जाऊन बसू नये, जेणेकरून पात्रात जो विसर्ग सोडण्यात येतो तर त्यामुळे मध्येच अडकण्याची शक्यता दाट आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी अशीच घटनेमध्ये चॉपरने काही लोकांची सुटका करण्यात आलेली होती। तसंच मागच्या वर्षी सुद्धा एक इसम नदीपात्रात अडकल्यावर अग्निशमन दलाच्या मदतीने आपल्याला त्याला बाहेर काढावं लागलेलं आहे। अशी घटना घडू नये यासाठी नदीपात्रात कोणीही जाऊ नये आणि ज्या प्रशासनाच्या सूचना आहेत त्याचे तंतोतंत पालन करावे। आम्ही वेळोवेळी या सूचना WhatsApp किंवा इतर सोशल मीडियाद्वारे देत जाऊ। तसेच पवारवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मागील आठवड्यामध्ये ज्या कारवाया झालेल्या आहेत त्याबाबत मी थोडक्यात माहिती देतो। तर पवारवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 170 हा NDPSचा एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मोहम्मद तौफिक मोहम्मद रफिक या इसमाला अटक करण्यात आलेली आहे। तसंच एक BNS 123 274 275 223 या सेक्शनखाली गुटखा पदार्थाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये नदीम अहमद हबीबुर रहमान अन्सारी याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडे एकूण 43,000चा मुद्देमाल सापडलेला आहे। तसंच मागच्याच आठवड्यात मागील जे आरोपी आहेत एक 64/2026 307चा गुन्हा आहे जुन्या सेक्शनप्रमाणे आणि BNS 109 प्रमाणे जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये हसन शाह उर्फ हसन डंडू यांना अटक करण्यात आलेली आहे। एका NDPSच्या जुन्या गुन्ह्यात एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे मागच्या आठवड्याची पवारवाडीची जी कारवाई आहे ती थोडक्यात आपणास सांगितली। धन्यवाद। या कारवाईमध्ये API पाटील आणि डिटेक्शन जो स्टाफ आहे त्याच्यात हवालदार सांगळे, हवालदार ओबाळे, नवनाथ शेलार, उमेश खैरनार, विनोद चव्हाण यांनी कारवाई सहभागी घेतलेला आहे। सर्व कारवाईमध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री स्वामी साहेब तसेच ॲडिशनल SP गुंजाळ साहेब तसेच ASP बरवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। धन्यवाद।